नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आलो आता आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैलममध्ये आहे मी आता. आणि इथे येण्याचं माझं एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे इथे, ते बघायला आहे. तर इथे लोक बऱ्याच कारणासाठी येतात. 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग इथं आहे, पण आपलं ज्योतिर्लिंग तर एकच आहे. मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघण्यासाठी आलो इथे. तर सकाळी 6:30ला उघडतं, आता झालेत 6:45. थोडंसं आवरेपर्यंत मला असा उशीर झाला. स्वतः बूस्ट पितोय, बूस्ट पिऊन लगेच महाराजांच्या मंदिरामध्ये जाईन. आणि मी ट्राय करतोय की तिथल्याच एका माणसाला याचा इतिहास विचारायचे, कारण तर मी बऱ्याच गोष्टी वाचल्या याबद्दल. तर बऱ्याच वेळेस ना या बऱ्याच गोष्टींमध्ये बराच फरक होता. तर मी काय करतो ना, इथल्याच एका माणसाकडून जी काय माहिती असेल ना ती माहिती घेतो आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो की नक्की हे मंदिर इथे कसं आलं, कोणी बांधलं, का बांधलं. तर जी काय माहिती मला भेटेल ना ती तुमच्यापर्यंत मी नक्की पुढे शेअर करेन. एंजलवरती सगळं दवस असलं आपल्याबरोबर, तिने पण आंघोळ केली आहे. लास्ट टाइम मी जेव्हा आलो होतो ना अक्कलकोटमधून सकाळीच मी राईड करत निघालो होतो आणि इथे काहीतरी 4-4:30ला मी पोचलो होतो. माहीत नाही मी एवढं लवकर कसं आलो. 4-4:30ला पोचून मी महाराजांचं दर्शन घेतलं, रूम शोधली. तेव्हा मला हे काय माहीत नव्हतं इतिहास वगैरे. आता मी तसं डायरेक्ट आलो तेव्हा रूम शोधली. मी रूम शोधेपर्यंत चांगला प्रकाश होता एवढं मला आठवतं आहे. म्हणजे किती लवकर पोचलो असेल मी विचार करा, माहीत नाही मी तेव्हा कसा आलो होतो. छत्रपती शिवाजी स्फूर्ती केंद्र. हाँ हाँ ओके, थैंक यू भैया. छत्रपति शिवाजी स्फूर्ति केंद्रम रोड में हिंदी पीछे हिंदी ऐसा वाला बॉक्स है ना पीछे उधर. हाँ और वो रास्ता में ताट रेट ले. उन्होंने इधर भेजा मुझे. हाँ थोड़ा आगे जो आर्च है ना, हाँ आर्च का सीधे लेफ्ट साइड. छत्रपति शिवाजी स्फूर्ति केंद्रम इसके अंदर से. किती भारी घर आहे यार इथे. स्पीकर चालू आहे पाठी तरी खूप शांतता इथे. ओहो क्या बात आहे. ओहो 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 ओहो. स्फूर्ती केंद्रम सीधा सरळ बरोबर चाललोय आपण. रोड बघा यार गाईज, रोड किती क्लीन आहे. कदाचित पूर्ण ह्या डोंगरावरती ना हे एवढंसं छोटंसं गाव असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं आहे त्याने. एवढी सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी आहेत नाही ते. नो अल्कोहोल, नो स्मोकिंग, नो नॉनव्हेज. बेस्ट पार्ट वाटलं मला. जसा हम्पीला होता ना तसा इथे आहे. माझ्या नजरेसमोर आहे महाराजांचं मंदिर. दिसलं काय? हाँ मेरे को नहीं मालूम. अच्छा तो बोलते हो हिंदी? हाँ राधो. अच्छा किसी को आता है इधर हिंदी, किसी को आता है इधर? अरे तर मगाचपासून मी फिरत होतो इथे. बऱ्याच लोकांना विचारलं की कोणीतरी मला हिंदीमध्ये माहिती देऊ शकेल का. सो फायनली एक जण काका मला भेटलेत, दामोदर काका नाव आहे त्यांचं. तर ते मला आता हिंदीमध्ये या जागेची माहिती थोडक्यात सांगणार आहेत. म्हणजे त्यांच्याकडून आपण ऐकूया या जागेचा इतिहास काय आहे तो. छत्रपति शिवाजी ने उनका माताजी जिजाबाई से जो समर्थ रामदास का गुरुजी था, वो समर्थ राम गुरुजी से ये हिंदू धर्म का फैल करने के लिए. त्या काकांनी ना बऱ्याच अशा गोष्टी मला सांगितल्या, बऱ्याच असा इतिहास त्यांनी माझ्यासोबत शेअर केला. असं वाटलं नव्हतं की यार म्हणजे बाहेर जाऊन कोणीतरी भेटेल, एवढं छान बोलेल, एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करतील. तर खरंच
थँक्यू काका, जर तुम्ही बघत असाल हे तर त्यांनी बऱ्याच अशा गोष्टी मला सांगितल्या. त्यामधला एक किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे, कारण तोच किस्सा मी अगोदर दोघा तिघांकडून मी ऐकला होता. तोच किस्सा आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी जे सांगतोय ना ते कदाचित पूर्णपणे खरं नसेल किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हा लोकांना माहिती असेल. तर तुम्हाला एक काम करायचं आहे, मी जे बोलतो त्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असेल किंवा करेक्ट इतिहास तुम्हाला माहीत असेल ना, तर तो खाली कॉमेंटमध्ये सांगायचा आहे ना. तो कसा माझ्यासोबतच जे काही आपली फॅमिली आहे ना त्या सगळ्यांपर्यंत ती माहिती पोहोचून जाईल. त्यामुळे तुम्हाला जे काही माहिती आहे ना खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. महाराज 6 ऑक्टोबर 1676 साली महाराष्ट्रातून आंध्र प्रदेशसाठी निघाले आणि श्रीशैलमला येऊन पोहोचले. श्रीशैलमला 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग तिथे मल्लिकार्जुन यांच्या दर्शनासाठी. तिथे गेल्यावरती महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली की एवढंसं छान मंदिर आहे, पण या मंदिराचा एक भाग बांधायचा राहिला होता. महाराजांनी कसलाही विचार न करता तिथल्या लोकांना जमा केलं आणि तिथल्या कामासाठी जे काही भांडवल लागणार होतं ते भांडवल त्यांना दिलं आणि ते मंदिर पूर्ण बांधायला सांगितलं. तिथल्या लोकांना खरं तर आश्चर्य वाटलं की महाराष्ट्रातला राजा येतो काय, कसलाही विचार कसलीही अपेक्षा न करता मदत करतो काय. आता त्याचं ठिकाण बघताय ना तुम्ही, महाराज इथेच 10 दिवस ध्यान करत बसले होते आणि तिथल्या लोकांनी महाराजांचं त्याच ठिकाणी ध्यान मंदिर बांधलं. खरं तर लोकांचा मेल्यानंतर लोकांचे पुतळे वगैरे बांधले जातात, पण महाराजांचं जिवंतपणे इथे चक्क मंदिर बांधण्यात आलं. तर ते एवढ्यावरती नाही थांबले. 1984 साली तिथे त्याच्याच जस्ट बाजूला त्यांनी महाराजांचं स्फूर्ती केंद्र सुद्धा उभारलं. महाराजांनी त्यांना फक्त मंदिराचा काही भाग बांधायला मदत केली, तर त्यांनी चक्क महाराजांचं मंदिर उभं केलं आणि महाराजांनी महाराष्ट्रात आपल्यासाठी हे स्वराज्य तयार केलं. आणि आपण साधे त्यांचे गड किल्ले नीट राखू शकत नाही, ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराजांच्या नावावरती राजकारण करत वेगवेगळे पक्ष उघडण्यापेक्षा स्वराज्याच्या नावाखाली एकत्र येऊन महाराजांचे जे काही गड किल्ले आहेत ते तरी आपण फक्त नीट राखूयात. तर काय फायनली मी ज्यासाठी आलो होतो एवढी मोठी राईड करून तिथे पोहोचलो आहे. त्या मंदिरामध्ये मी आता उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि ते एक चांगली गोष्ट ती म्हणजे ते कॅमेरामॅन नाही आहेत, तुम्ही येऊन शूट करू शकता, फोटो काढू शकता, जी काही माहिती आहे ती इतरांपर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. ही एक मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट आहे इथली. आणि एवढं सुंदर आणि एवढं मोठं भव्य दिव्य असं मंदिर महाराजांचं आहे इथे. अरे बघूनच मी माझी फिलिंग शेअर करू शकत नाही. तुम्ही विचार करू शकता मी 2000 किलोमीटरची राईड करून फक्त हे आणि हे बघण्यासाठी आलो असेल तर माझ्यासाठी हे किती स्पेशल असेल. माझ्यासाठी ना महाराष्ट्रातल्या सगळ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट असणार आहे. तर माहीत नाहीत पण तुम्ही एकदा तरी इथे येऊन तुम्ही या वास्तूला भेट नक्की द्या. आणि आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे महाराजांच्या जन्मापासूनचा तो सगळा इतिहास इथे मांडलेला आहे या अशा स्वरूपात. आता महाराजांच्या जन्मासाठी जिजामातेनी भवानीकडे प्रार्थना केलेली आहे, तिथपासून पूर्ण शेवटपर्यंत महाराजांचा पूर्ण असा इतिहास इथे सांगितला आहे. पूर्ण असा इतिहास. माझी राईड इथे सफल झाली. अंश पर कंस पर शिवराज